श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आहे रविवार. रविवार म्हटलं का आपल्या सुट्टीचा दिवस. आपल्या मुलांनाही सुट्टी असते आणि आपल्यालाही सुट्टी असते. कामातून थोडासा निवांतपणा असतो. रविवार म्हटलं की आपल्या सगळ्यांचाच आवडीचा आहे. मित्रांनो, आठवड्यातून आपण रविवारची आवर्जून वाट पाहत असतो, कारण रविवारी आपल्याला थोडासा आराम मिळत असतो. तर मित्रांनो, आठवड्याचे सगळेच दिवस हे शुभ आहेत, पण काही दिवसांचं विशेष महत्त्व असतं आणि काही गोष्टी त्या दिवशी आपल्याला आवर्जून टाळाव्याच लागतात. तर मित्रांनो, रविवारीही काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत, त्या जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी शुभच होतील. तर मैत्रिणींनो, प्रथम तर काय आहे, रविवारी नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. आवर्जून आपण काय करत असतो, रविवार म्हटलं का नॉनव्हेज खाण्यासाठी आपले सगळेच घरातले म्हणत असतात की रविवारी आज नॉनव्हेज करायचं आहे. पण रविवारीही नॉनव्हेज वर्ज्यच केलं पाहिजे, कारण रविवारीही नॉनव्हेज नाही खायला पाहिजे, ते आपल्यासाठी अशुभ आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर दूधही आज रविवारी उतू जाऊ द्यायचं नाही. शक्यतो दूध तापवण्यास ठेवल्यावर आपण काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तांब्याची वस्तू रविवारी खरेदी करायची नाही. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला रविवारी जल अर्पण करायचं नाही, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य निर्माण होतं. त्याचबरोबर तुळस मातेचंही जल अर्पण करायचं नाही आणि तुळस मातेला आपल्याला रविवारी तोडायचंही नाही. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपल्याला लेदरचे बूट असतील किंवा काही वस्तू असतील तर त्याचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर तामसी आहारही आपल्या रविवारी शक्यतो करायचा नाही. मिठाचंही प्रमाण खाण्यासाठी आपल्याला रविवारी कमी करायचं आहे. शक्यतो वर्ज्य केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर मित्रांनो, रविवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी थोडासा निवांतपणाही असतो, त्यामुळे शक्य झाल्यास स्वामींची जेवढी सेवा होईल तेवढी करा. 31 मार्चला प्रगट दिन आहे, तो जवळच आलेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.